नमस्कार मैत्रिणींनो, मंजू क्रिएशनमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे. तर आज तुम्हाला मी खरडा वडा ही रेसिपी दाखवणार आहे. तर चला आता आपण यामध्ये 3 चमचे मी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे आणि आता आपण 3 चमचे ज्वारीचं पीठ घेऊ आणि त्यानंतर त्यामध्ये 2 चमचे तांदळाचं पीठ टाकून घेऊ. नंतर 2 चमचे तांदळाचं पीठ आपल्याला त्यामध्ये टाकून घ्यायचे आहे आणि अर्धा चमचा बेसन पीठ टाकून घेऊया. आता त्यामध्ये अर्धा चमचा बेसन पीठ टाकून घेतलं आहे. आता त्यानंतर आपल्याला त्यामध्ये 1 चमचा जिरे पूड टाकायची आहे. आता आपण त्यामध्ये काही मसाले टाकून घेणार आहोत. त्यामध्ये 1 चमचा जिरे पूड टाकायची आहे. आता 1 चमचा धने पूड टाकून घेऊया. धने पूड जिरे पूड टाकल्यानंतर आता आपण त्यामध्ये मीठ टाकून घेऊया. तर बघा मैत्रिणींना, तुम्हाला माझ्या रेसिपी कशा वाटतात? तुम्हाला जर आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. आता यामध्ये 1 चमचा मी हळद टाकली आहे आणि आता अगदी चिमूटभर हिंग यामध्ये आपल्याला टाकायचं आहे. 1 चिमटीत बसेल एवढाच हिंग यामध्ये टाकून घेतला आहे. आणि आता हे व्यवस्थित आपण सर्व मसाले त्यामध्ये पिठामध्ये मिक्स करून घेऊया. पिठामध्ये मिक्स करून घेऊया आणि आता आपण खरडा बनवून घेऊया. तर चला, आता मी यासाठी 7-8 लसणाच्या पाकळ्या, 7-8 मिरच्या, थोडेसे तीळ आणि कोथिंबीर घेतली आहे. तर चला मैत्रिणींनो, आता हे आपण व्यवस्थित असे भाजून घेणार आहोत. आता हे खरड्यासाठी आपण भाजून घेऊया. तर बघा मैत्रिणींनो, आता गॅसवर एक मी स्टीलची कढई ठेवलेली आहे. या कढईमध्ये अंदाजे अर्धी पळी तेल मी टाकून घेतलेलं आहे. आता यामध्ये अर्धी पळी तेल टाकल्यानंतर आपण त्यामध्ये आता लसूण टाकून घेऊया. 7-8 पाकळ्या लसणाच्या आपण त्यामध्ये टाकलेल्या आहेत. आणि आता त्यामध्ये कोथिंबीर टाकून घेऊया. आता आपण त्यामध्ये मिरच्या टाकल्या आहेत. मिरच्याचे 2 भाग करून टाकायचे, कारण सबन जर मिरची टाकली तर ती तेलामध्ये उडते आणि चटका बसायची भीती असते. त्यामुळं आपण मिरच्याचे 2-2 तुकडे करून त्यामध्ये टाकायचे आहेत. तर चला मैत्रिणींनो, आता आपण त्यामध्ये मिरच्याचे तुकडे करून टाकत आहोत आणि आता हे व्यवस्थित आपल्याला भाजून घ्यायचे आहे. व्यवस्थित पूर्ण भाजून घ्यायची आहे मिरची, लसूण आणि कोथिंबीर. आता हे आपलं भाजून होत आलं आहे. आता आपण त्यामध्ये तीळ टाकून घेऊया. आता हे सर्व भाजल्यानंतरच तीळ टाकायचे. तीळ अगोदर टाकले तर ते जळून जातात, त्यामुळे तीळ हे नंतर टाकायचे. आता आपण तीळ टाकलेले आहे. आता आपण त्यामध्ये 1 चमचा जिरे टाकून घेऊया. आता हे तीळ आपल्याला गॅस एकदम मंद करायचा आहे आणि 2च मिनटं आपल्याला 2 मिनटं तीळ भाजून घ्यायचे आहे. तीळ हे फार पटकन जळतात, त्यामुळं अगदी बारीक गॅसवर ते तीळ आपल्याला भाजायचे आहेत. आता 1 चमचा त्यामध्ये जिरे टाकून घेऊया. आता जिरे टाकल्यानंतर फक्त 2 मिनटं त्यावर ठेवायचे आणि गॅस बंद करून टाकायचा. आणि गॅस बंद करून जिरे टाकले तरी चालतात, कारण मग गॅस चालू राहिला तर जिरे आणि तीळ जळायची भीती असते. आता आपण थंड करून मिक्सरमधून काढून घेतलेला आहे हा खरडा. आता आपण खरडा हा पिठामध्ये टाकून घेऊया.
तुम्हाला ज्याप्रमाणे तिखट लागते त्याप्रमाणे तुम्ही त्यात खरडा टाकून घ्यायचा आहे. मी आता यामध्ये 1.5 चमचा खरडा टाकून घेत आहे. तर बघा मैत्रिणींनो, आता 1.5 चमचे खरडा मी यामध्ये टाकून घेतला आहे. आणि आता हे व्यवस्थित आपण पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. हे व्यवस्थित पिठात मिक्स करून घेऊया. आता आपण पीठ हे भिजवून घेतलं आहे वड्याचं. जास्त घट्ट नाही, जास्त पातळ नाही, अशा प्रकारे पीठ आपण भिजवून घ्यायचं आहे. तर बघा मैत्रिणींनो, आता गॅसवर मी कढईमध्ये तेल तापत ठेवलेलं आहे. आता आपलं तेल गरम झालं आहे आणि हा वडा आपण हातावर थापून त्यामध्ये टाकायचा आहे. आणि तुम्हाला जर हाताने नाही जमलं तर तुम्ही रुमालावर सुद्धा तो थापू शकता. रुमाल किंवा एखादा प्लास्टिक पेपर घ्यायचा आणि त्याच्यावर थापून तुम्ही हे वडे तेलात सोडायचे आहे. आणि हा वडा जास्त पातळ आणि जास्त जाड पण नाही, असा मीडियम आपल्याला थापून घ्यायचा आहे. आणि मंद गॅसवर तो एकदम बारीक गॅस ठेवायचा आणि त्याच्यावर तो तळून घ्यायचा आहे. तर बघा मैत्रिणींनो, आपले आता हे वडे तयार झाले आहेत आणि खायला हे खूप टेस्टी लागतात. या वड्याला आपल्याला कोणत्याही प्रकारची चटणीची गरज नाही, चटणी सॉस कशाचीही गरज लागत नाही. तसेच खाल्ले तरी छान लागतात आणि मुलांनासुद्धा ते खूप आवडतात. अगदी पौष्टिक असे वडे आहेत. धन्यवाद.